पण त्याचं असं सगळ्यांसमोर प्रदर्शन नको ना आई. कीर्ती, तू मध्ये बोलू नकोस. हे बघ, ह्या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची काही गरज नाहीये. इथे आपण सगळे मोठे आहोत आणि त्या दोघांचंही लग्न झालेलं आहे. आणि हे आपल्याला जरी दिसलं तरी आपल्याला हे कळायला हवं की हे त्या दोघांच्या पर्सनल स्पेस मधले आहे आणि त्यावर तू आक्षेप घेऊ शकत नाहीस. हो, पण संस्कारांबद्दल तूच म्हणत असतेस ना, म्हणून म्हटलं मी. कीर्ती, तू संस्कारांबद्दल बोलूच नकोस. आम्हाला दोघांनी कधी कधी प्रश्न पडतो आम्ही तुझ्या बाबतीत कुठे चुकलो. वा, हे आई, तू ना या शिवाच्या प्रेमात ना ठार आंधळी झालीयस. केवढी बदललीस तू. अगं, मग बदल चांगलाच आहे ना, वाईट काय आहे त्यात? आणि तू ज्या गोष्टीवरून दंगा करतेस ना, त्यात त्या दोघांचं काय चुकलंय? त्या दोघांचं लग्न झालंय आता. बरोबर बोलते सीता. कीर्ती, उगाच ना बाऊ करू नकोस. काही चर्चा करण्याचा विषय नाहीये. घरात इतरही काम आहे ती करत जा, आणि नसतील तर मला सांग, मी तुला काम देत जाईल. चला सुरू करा. शिवा, घाबरू नकोस. माझं काही म्हणणं नाहीये यावर. नाश्ता करा. नको लागू, काही होणार नाही. आपण बघू काय बोलला रे? नादी लागायचं नाही म्हणजे काय? आम्ही कशाला नादी लागू तुमच्या? हे तू गॅरेज मध्ये जाऊन झोपतो, आम्हाला घरादार आहेत. घरदारी म्हणजे काय? आम्हाला काय वाऱ्यावर सोडले का? वाऱ्यावर सोडले? तुमचं तुम्ही बघा ना. तुमची पोळाची जात आहे ना. थांबा एक मिनिट. ए भावा, इकडे बघ जरा. कशाला असाच बोल ना. घरचे आम्हाला ये तेही घाबरतात, पण आपल्या लोकांसाठी आपण कोणा राहणार तर कोण राहणार? भित्रे आहेत, भित्रे कोल्लो भेळलो आणि शेपूट घेऊन पळालो अशी जात आहे. ए शिवा, मी काय म्हणतो, आपण त्यांना सपोर्ट करू, पण आपल्याला याच्यामध्ये नाही पाहिजे. कळलं शिवा? मी तुला आधीच बोललो होतो, यांच्याकडून काय होणार नाही. तिकडचा वेळ घालवला. भाई, बेंचवर उभा राहून बोलत जा. तू काय बोलतो, कुठं बोलतो, काय करायचं? मी तुला बोललो नव्हता, तुला नव्हतं बोललो. लागू कोणाला बोलला? कोणाला बोललं म्हणजे म्हणजे काय? तू म्हणजे काय? तू मग काय करू? मग धमकी दिली, जा काय करणार आहे तू? संजयला फ्री आहे का तू? तुला बदलून ना असा मानलं. काय बोलत नाही. हे शिवा, तुझ्या मुलांना सांग जरा, लहान मुलं मी काय बोलत नाही. लहान कोणाला बोललंय? तुला बोललो. मला नाही बोलायचं, मला नाही बोलायचं. तुझ्यासारख्या लय पोरांना नाही एकटा पुरल मी. हा, अरे तू आधी केवढा उरलाय बघ, अजून कोणाला बोलू? बरोबर बोलतोय. तुम्ही पान खाऊन चुकता ते. मग काय? मग पान खाऊन कशावर तुमचा? माझ्या पानावर काय येतो? पान मला खायला घालतो. मी खायला घालत नाही. तू खालतो? मी खायला घालत नाही ना. मग पान खाऊन आमच्या कशावर तुमचा? मी पान सोडलंय बघा. तोंड लागले, तोंड लागले. अरे गिळले, गिळले. बरोबर आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. वा 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 वा. बघा, न शिकवता तुम्हाला कविता आली की नाही? ती कविता मनाला भिडली ना, तुमच्या अनुभवांचं आणि कवितेचं करेक्शन झालं की बरोबर कविता येते. वा वा वा. तेवढ्याने ओरडताय, तेवढ्याने ओरडताय. अहो काय नाही, मुलांना कविता शिकवतोय, कविता म्हणायला यायला लागली म्हणून आनंदाने जरा ओरडली. अहो शिकवा, पण हळू आणि लहान आवाजात शिकवा. किती मोठ्याने शिकवताय. तुमचा आवाज आमच्या अगदी वरच्या मजल्यापर्यंत जात होता. अहो असं काय करताय? म्हणजे तुम्हाला त्रास झाला त्याच्याबद्दल सॉरी. मुलांना कविता आली, म्हणता आली, त्याचा अर्थ समजला म्हणून आनंद साजरा करू दे की. जरा ओरडले तर काय झालं एवढं? अर्ध आयुष्य मार्गाला लागलं आणि आता तुम्हाला अक्कल सुचते. आता कसला जोश करताय?
अहो पण याचा आम्हाला का त्रास? काय तर म्हणे रात्र शाळा, आधी काही होऊ शकलं नाही म्हणून इथे तुम्ही शिकायला आलात आणि आता पुढे तुम्ही शहाणे होणार आहात असं तुम्हाला वाटतंय का? अगदी बुलचटपणा, बावळटपणा. तुझं वय बघते ना तर हिथंच पटकावलं असता. शिला सर आहेत बघितलं ना, बघितला तुमचा आशावाद. शांत राहा, शांत राहा. काय ना काका, मी आधी सगळ्यांच्या वतीने माफी मागतो, तुम्हाला त्रास झाला. पण ना प्रत्येकाचा या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. म्हणजे तुमचा दृष्टिकोन तुमच्या पद्धतीने तुम्ही पाहिलं, मी कशा पद्धतीने पाहतो माहिती आहे यांच्याकडे. आपण ना सगळेजण एक विशिष्ट रुटीन आयुष्य जगलेले आहे. म्हणजे आपण सगळेजण आधी छान शिक्षण घेतलं, मग आपण नोकरी करायला गेलो, मग व्यवसाय करायला गेलो, मग लग्न झालं, मग मुलं बाळं झाली, संसार उभा राहिला. आता आपण सकाळी उठतो, डबा घेऊन जातो ऑफिसला, मग संध्याकाळी येतो, मग छान टी व्ही बघतो, मालिका बघतो, जेवतो आणि झोपतो. तसं नाही जगत. ही माणसं कुठून आले तुम्हाला माहिती आहे? त्यांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला शिक्षण वगैरे काही घडलंच नाही. त्यांच्या पाठीशी कोणी उभंच राहिलं नाही. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं लागलं सुरुवातीपासून. आणि वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलं, म्हणून ते रात्रीच्या शाळेमध्ये येतात. आणि रात्रीच्या का, दिवसभर ही सगळी मंडळी मेहनत करतात. कोणी धुणंभांडी करते, कोणी कुठेतरी नोकरी करते, कोणीतरी ही मुलगी, एवढी ही छोटी मुलगी ह्या सगळ्या मुलांना घेऊन गॅरेज चालवते.